अहो तुम्ही अगदी निश्चिंत राहा. तुमच्या दुर्वापेक्षा खूप लहान मुलं आहेत आमच्याकडे आणि ते खूप आनंदी असतात आपल्याकडे. बरं ठीक आहे. पण तिला कॉन्टॅक्ट करायचा असेल, फोन करायचा असेल किंवा भेटायचं असेल तर आधी कळवावं लागेल का? हो, फक्त तुम्ही आम्हाला एक फोन कॉल करायचा. हे माझं कार्ड, यात शाळेचा पत्ता आहे आणि काही फोन नंबर्स आहेत. तुम्हाला हवं तेव्हा आणि जमेल तेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला येऊ शकता. फक्त एक कॉल करून यायचं. हे घ्या. थँक्यू सो मच. दुर्वा कुठे? ती तयार होते. गीता, दुर्वाला घेऊन ये. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? कॉफी चालेल. आदित्य चालेल. आलेच. पप्पा, मीरा मला सांगते की कुठेही प्रवासाला जाताना किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना आपण देवाच्या पाया पडायचं असतं. म्हणून मी इथे आले. माझा नमस्कार स्वीकार कर. मी आता पाचगणीला शिकायला चालले ना, मग तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. आणि देवा, तुला सगळं माहिती असतं ना, आणि तू सगळीकडे असतोस. मग तुला माझे बाबा कुठे आहेत माहिती असेल ना. मग तू त्यांना लवकरात लवकर घरी आण, जे मलाही येता येईल. आणि त्यांना सांग मला त्यांची खूप आठवण येते. आणि सगळ्यात महत्वाचं, मीराची काळजी घे. तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. थँक्यू. बाबा, आदित्य दादा आणि जोशी काका येणार होते, ते बाहेर आले. चल बघ, मी तुझं सामान आणते. चल. देवा, आमची ही पोर खूप गुणाची आहे रे. तिच्या सगळ्या गोष्टी ऐक, तिचं म्हणणं ऐक, तिच्या इच्छा पूर्ण कर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे देवदादा त्यांना लवकरात लवकर घरी परत आण. आदित्य पण ना, इतक्यांदा सांगूनही याला अक्कल येणार नाही. कालच भांडण झालं नाही या विषयावर, तरी आज न सांगता कुठेतरी निघून गेला. हा कुठे गेला असेल? हा ताई सोबत तर नसेल गेला. वासू, हा वासू बोल. गुड मॉर्निंग मिस ब्युटिफुल. गुड मॉर्निंग. अरे काय झालं, एवढं छान गुड मॉर्निंग म्हणतोय मी आणि असं सॅड का टोन आहे तुझा? नाही, काही नाही, बोल ना. बरं ठीक आहे. ऐक, मी निघालोय तुम्हाला दोघांना पिक करायला. रेडी आहात ना तुम्ही? एक 5-7 मिनिटात पोहोचेन. ओके ठीक आहे, तू ये. पण मी एकटीच असेल तुझ्यासोबत. आदित्य घरी नाहीये. तो सकाळपासून कुठेतरी गेलाय आणि फोन पण उचलत नाहीये तो आता. हो, मग आता? मग आता काय, तू येईल डायरेक्टली ऑफिसला, आपण निघूया पुढे. बरं ठीक आहे, येतोच. बाय. या, बाय. ठीक आहे. दुर्वा येईलच इतक्यात. बरं, दुर्वा जरा हट्टी आहे, म्हणजे तितकीच गुणी सुद्धा आहे. समजून सांगितलं की समजते सगळं. आता ती या घरात असते तर घर भरल्यासारखं वाटतं, नाहीये तर करमणार नाही आम्हाला. अरे आलात तुम्ही? हो, हे मिस्टर जोशी, या दुर्वाच्या आत्या. हॅलो. नमस्कार. आता तुम्हीच दुर्वाची काळजी घेऊ शकता. काय आहे ना, दादा इथे नसल्यामुळे दुर्वा पण जरा डिस्टर्ब आहे.
साहजिक आहे. अहो मी समजू शकतो, पण तुम्ही काही काळजी करू नका. कामत साहेब लवकरच सापडतील. आणि दुर्वा त्यांची मुलगी आहे म्हटल्यावर आम्हाला तिच्यासाठी काही वेगळं करावं लागणार नाहीये. आणि ह्या मोठ्या माणसाची मुलगी आहे म्हटल्यावर ती तिकडे आहे व्यवस्थितच. अरे ये बा, ही दुर्वा आणि हे जोशी काका तुला न्यायला आलेत. हॅलो. हॅलो दुर्वा, तू रेडी आहेस ना? मग निघायचं आपण. उत्तर आत्या. आत्या बाय. बाय डार्लिंग. नीट अभ्यास कर आणि हो, बाबा परत आले ना की लगेच आम्ही तुला कळू. टेक केअर. बाय. इथं भाऊ, आता सगळ्या खेळात तूच जिंकणार ना? मी म्हणजे? अगं आता मी नसणार, म्हणजे तूच जिंकणार. मला एकट्याने जिंकायला नाही आवडणार सोडू. प्लीज लवकर परत घरी ये. पण तुला आता सवय करून घ्यायला लागेल. मीरा, तू माझ्यासारखे गुडगर्ल आहेस ना? मग गुडगर्ल सारखं वागायचं. हा, आणि बाबांना लवकरात लवकर शोधून काढायचं, म्हणजे मी लवकर येईन. दुर्वा, आपल्याला उशीर होतो. निघायचं. चला. हॅलो, गाडी काढा. मीरा आई, तुम्हाला रोज फोन करत जा. हा, फोन करेन आणि भेटायला पण येईन. काळजी घेशील ना? चल. चल. मीरा, निघायला हवं. हॅलोज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला निघूया. पण गेला कुठे आदित्य सकाळी सकाळी? काय माहित रे, कुठेतरी न सांगता गेलाय. त्या मुलाने ना सकाळी सकाळी माझं डोकं खराब केलंय बघ. माय गॉड, चिल. एवढं काय? काहीतरी आलं असेल, महत्वाचं काम म्हणून गेला असेल. हो, पण काही इन्फॉर्म. एक मिनिट. बघा, त्याला आत्ता आठवण आली आहे माझी. काय म्हणे? म्हणतोय
मधुरा डायरेक्टली ऑफिसला ये, मी डायरेक्टली पोहोचतोय. चला ठीक आहे, निघूया. आज ते खरं नाही आधी तर. हो ऍक्च्युली काही खरं नाही, बघते त्याला आता ऑफिसमध्ये. चल. ओके, डिटेल्स सगळ्या बरोबर आहे. ऐक ना, ही फाईल घेऊन देव सरांच्या घरी जा आणि मीरा मॅमची यावर साईन घेऊन ये. ओके ठीक आहे मॅम. पण मॅम खरंच मीरा मॅम येणार नाही आहेत का ऑफिसमध्ये? नाही ना. हो ना, म्हणजे खरं तर मीरा मॅडम असत्या तर खूप छान झालं असतं ना. म्हणजे विकासचं काम सुद्धा सोपं झालं असतं. हो, पण आता काय करणार? जाऊ दे, मी येतो सही घेऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. काय रे विकास, कसली फाईल आहे? ते विभूती मॅमनी फाईल दिली आहे ना, त्यावर मीरा मॅमची सही हवी म्हणून त्यांच्याच घरी चाललो. सर, ते न्यू प्रोजेक्टची फाईल आहे सर. ठीक आहे. आदित्य नाही आलाय का? नाही, ते नाही आलेत अजून. अरे हे काय आले, 100 वर्ष आयुष्य आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. मॅम, तुम्ही ऑफिसमध्ये आलात, आम्हाला खूप छान वाटतंय. खरंच खूप छान वाटतंय आम्हाला मॅडम. म्हणजे विकास आत्ताच निघाला होता घरी एका फाईलवर तुमची सही घ्यायला. पण आता याची काहीच गरज नाही, कारण मी आले. देत वहिनींचं काय चाललंय ना, काही कळतच नाही. म्हणाले होते ऑफिसला येणार नाही म्हणून, आणि आता कशा काय आल्या काय माहिती. सर, काय आणू तुमच्यासाठी? चहा की कॉफी? विष आहे का विष? सर, मी बोलवलेलं तुला? मी म्हणालेलो का की मला चहा हवाय किंवा कॉफी हवी आहे, असं काही सांगितलेलं तुला? नाही ना? नाही सर. मग प्रॉब्लेम काय आहे तुमचा? काय दिवसभर सगळ्यांच्या मागे चहा कॉफी करत फिरत असतोस तू? बाकी काही कामं नाही आहेत का ऑफिसमध्ये? चला निघा, कामं करा आपापली. सॉरी सर. आदित्य, मला सांग, हे सगळं काय चाललंय? तू मला सांगितलं होतंस ना की मीरा वहिनी येणार नाहीयेत ऑफिसला म्हणून, मग आता कशा काय आल्यात त्या? हो, सगळं सांगतो तुला. शांत हो, प्लीज शांत हो. मला ना काय चाललंय काहीच कळत नाहीये. प्लीज कळेल अशा शब्दात सांग मला, प्लीज. हे बघ, मीरा ऑफिसला येणार नव्हती कारण तिला दुर्वाला सांभाळणं जास्त महत्वाचं होतं. पण आता दुर्वाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सॉल्व्ह झालाय म्हणजे कसं? मीराने दुर्वाला पाचगणीच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं. दुर्वाशी बोलून हे सगळं ठरलं आणि ती परस्पर डिसिजन घेऊन मोकळी झाली. दुर्वाशी बोलून? एक मिनिट, हे असं कसं काय त्यांनी स्वतःच सगळं ठरवलं? हे बघ, हे सगळं चुकीचं आहे, कळतंय ना तुला आदित्य? देव इथे नसताना त्याच्या गैरहजेरीमध्ये हा असा निर्णय कशा काय घेऊ शकतात त्या? हा निव्वळ स्वार्थीपणा आहे. मी अजून नाही सहन करू शकत. मला या सगळ्याचा जाब त्यांना विचारलाच पाहिजे आत्ताच्या आत्ता. ए वासू, एक सेकंड. तू तिला आत्ता काहीही विचारू नकोस.
अरे तू रागाच्या भरात तिला काहीतरी विचारशील आणि ती पोलिसांना वाटेल ते सांगून मोकळं होईल. उगाच आपण अडचणीत येऊ. आय मीन तू जास्त अडचणीत येशील. त्यामुळे जरा शांत राहा. काही करण्या अगोदर जरा विचार कर. बरोबर बोलतोस तू आदित्य, पण या सगळ्या दबावाखाली आपण वाटेल ते सहन करायचंय का? अजिबात नाही, अजिबात नाही. पण आपण जर आत्ता काही बोललो ना तर उगाच ऑफिसमध्ये तमाशा होईल. कळत नाहीये काही. माझी चिडचिड होते आदित्य खूप. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघ काय हा फोटो किती छान आहे ना. खूपच गोड आहे ताई हा फोटो. आणि या फोटोमुळे ना तुझा डेस्क अजून सुंदर दिसेल बघ. ताई तू अचानक कशी काय आलीस का ऑफिसला? म्हणजे दुर्वाचं काय केलंस? तू दुर्वामुळे ऑफिसला येणार नव्हतीस ना? अगं हो, मी बोलले होते असं, पण आदित्यने सगळं सॉर्ट आउट केलं. आदित्य? तोच बोलला दुर्वाशी. त्याने काय माहित काय समजावलं दुर्वाला, पण ती पाचगणीच्या शाळेत जायला तयार झाली. अगं म्हणजे आदित्यमुळे झालंय हे सगळं. मग काय, मी तर उलट दुर्वाला समजावत होते की प्लीज नको जाऊ, पण ती ऐकायलाच तयार नाही. काय माहित आदित्य काय बोलला तिच्याशी. ती गेली अगं पाचगणीच्या शाळेत. एनिवे आहे तुझ्या जिजूंचीच मुलगी ना, मन खूप मोठं आहे तिचं. तुला माहिती ती मला काय बोलली? ती म्हणाली, मीरा मी इथे असल्यामुळे तू इतर कामांमध्ये लक्ष देऊ शकत नाही, स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीस, बाबांच्या बिझनेसकडे बघू शकत नाहीस, म्हणून मी जाते पाचगणीच्या शाळेत. नको काळजी करूस. हो, म्हणजे इतक्या लहान वयात ती फारच समजूतदार आहे. ताई तू अजून किती जबाबदाऱ्या घेणार आहेस तुझ्या अंगावर? म्हणजे अजून काय काय करणार आहेस तू? हा हे बघ, तू एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेतल्यास, ऍट दी एंड असं नको व्हायला हा की तुला काहीच जमत नाहीये, सगळं अपूर्ण राहतंय. अगं असं का होईल मथुरा? तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत. आणि बघ, मला खात्री आहे, मला कोणतं टेन्शनच नाहीये मुळात. तुम्ही सगळे असताना ना मी कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते. पण आम्ही आहोतच तुझ्यासोबत, पण तुला स्वतःसाठी असं वेळ मिळणार नाही ना. आता या सगळ्यामध्ये माझं स्वतःचं असं काय उरलंय? जोपर्यंत मिस्टर कामात परत येत नाहीत तोपर्यंत सगळी महत्वाची पावलं उचलावी लागणार आहेत मला. ठीक आहे, म्हणजे होईल सगळं नीट. ऑल द बेस्ट. थँक्यू.